नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांकेतिक भाषेमधील पुढील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर सांकेतिक भाषेमधील 12वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत टेबल हा शब्द UCEPJ असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये चेअर हा शब्द कसा लिहिला जाईल आपल्याला काढायचा. तर बघा, आपल्याला टेबल TABLE टेबल हा शब्द आपल्याला दिलेला आहे UCEPJ. यावरून टेबलचे आपण टेबल मधील टी ला अंक देऊयात. टेबल मधील टी 20व्या नंबरला, ए ला अंक देऊयात, ए 1 नंबरला, बी 2 नंबरला, एल 12 नंबरला आणि ई 5 नंबर. तर त्यापासून बनलेला शब्द UCEPJ, यू किती नंबरला आहे ते बघून घेऊ. तर यू 21, सी 3, ई 5, पी 16, जे 10. यावरून आपल्याला जो शब्द बनवायचा आहे चेअर, जो शब्द बनवायचा आहे CHAIR, त्याच्या बाबतीत काय लागते बघा. C 3 नंबर, H 8 नंबर, A 1 नंबर, I 9, R 8. तर आता जर इथं अंकांचं निरीक्षण केलं तर 20 ला 21, 1 ला 3, 2 ला 5, 12 ला 16, 5 ला 10. म्हणजे पहिल्यांदा 1 चा फरक आहे, दुसऱ्या अंकामध्ये 2 चा फरक आहे, तिसऱ्या 2 घटकामध्ये 3 चा फरक आहे, चौथ्या 2 घटकामध्ये 4 चा फरक आहे आणि 5व्या घटकामध्ये 5 चा फरक आहे. नक्कीच म्हणजे इथं आपला 3 वरून इथं होतील 4, 8 मध्ये 2 टाकले तर होतील 10, 1 मध्ये 3 टाकले तर होतील 4. आता 4 टाकावं लागते, 9 मध्ये 4 टाकले 13, 18 मध्ये 5 टाकले 23 नंबरचे घटक लिहायचे. 4 नंबरला आपल्याकडे घटक आहे डी, 10 नंबरला आहे जे, परत 4 नंबरला डी, 13 नंबरला एम आणि 23 नंबरला डब्ल्यू. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर होणार आहे DJDMW, DJDMW, DJDMW पर्याय क्रमांक 2. उदाहरणावर आधारित अजून एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. याच सांकेतिक भाषेत TVD VY या संकेताने कोणता शब्द दर्शवला जाईल? कोणता शब्द दर्शवला जाईल म्हणजे दर्शवलेला शब्द आहे आपल्याकडे TVD VY आणि आपल्याला कोणत्या शब्दासाठी TVD VY येईल ते काढायचंय. टी चा नंबर बघा, टी चा नंबर आहे 20, व्ही चा नंबर बघा, व्ही चा नंबर आहे 22, डी 4, व्ही 22, वाय 25 आणि आपल्याला मागचे अंक काढायचे. यावरून 20 वरून माग 19 म्हणल्यावर 19 नंबरला बरं 19, याच्या 22 वरून इथं 2 चा फरक म्हणजे 20 माग जायलो, इथं 3 चा फरक म्हणजे 1, इथं 4 चा फरक म्हणजे 18 आणि इथं 5 चा फरक म्हणजे 20. तर बघा 19 नंबरला कोण आहे? यस. 20व्या नंबरला टी, 1 नंबरला ए, 18 नंबरला आर, 20 नंबरला टी. म्हणजे आपलं उत्तर होणार आहे START स्टार्ट. START स्टार्ट पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य असं उत्तर या प्रश्नाचं होणार आहे. तर असाच पुढला प्रश्न बघूया. तर प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत स्पायडर हा शब्द PSPIRE
असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत कॉमन हा शब्द कसा लिहावा? तर बघा, आपल्याला शब्द दिलाय स्पायडर. स्पायडर हा शब्द लिहून दिलाय त्यांनी PSDIRE असा लिहितात. आणि आपल्याला कॉमन हा शब्द कसा लिहिला जाईल हे काढायचंय. कॉमन हा शब्द कसा लिहा ते काढायचे. तर बघा, स्पायडर मधील P 2 नंबरला आहे तर 1 नंबरला गेले, आणि S 1 नंबरला आहे तर 2 नंबरला गेले, म्हणजे आलटा पालन पहिल्या दोन घटकांची. तसेच दुसऱ्या दोन घटकांची पण D अगोदर आलाय, I नंतर गेलाय, I आलटा पालन. आणि शेवटच्या दोन घटकांची पण काय झालेली आहे, R अगोदर आलाय, E नंतर गेलाय, म्हणजे आदला बदल झालेली आहे. तसंच आपल्याला इथं पण आदला बदल करावा लागेल. मग O अगोदर जाईल, C नंतर, M अगोदर येईल, M नंतर, म्हणजे M इथं काय फरक पडणार नाही. आणि इथं फरक पडेल, N अगोदर येईल, O नंतर जाईल, NO. तर बघा, OCMMNO पर्याय क्रमांक 2. या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढला प्रश्न बघूया. पुढल्या प्रश्नामध्ये एकाच प्रश्नात 3 प्रश्न आलेले आहेत आणि आपल्याला सूचना दिलेली आहे, जर झेरॉक्स कॉपी ऑफ बिल वॉज स्पेंट, हे वाक्य झड GTQ झड EQRAQH DKNNYCU URGPV असे लिहितात, तर त्यातील सांकेतिक भाषा ओळखून पुढील योग्य पर्याय निवडा. तर पहिल्यांदा वॉटर साठी पण काढायचे आपल्याला. तर आधी आपण झेरॉक्स कॉपी ऑफ बिल याच्यावरून काय फरक झाला आहे ते बघून घेऊया. बघा, झेरॉक्स नावाला झेरॉक्स नावाच्या बदल्यात इकडे त्याचं झालेलं आहे झड जी TQ झड. त्याच्यानंतर कॉपी COPY कॉपी या शब्दाबद्दल झालेलं आहे EQRA. त्याच्यानंतर ऑफ OF या नावाच्या बदल्यात झालेलं आहे QH. त्यानंतर बिल BILL बिल या नावाच्या बदल्यात आपल्याला आलेलं आहे बघा DKNN. त्यानंतर बिल झाला. आता वाज नावाच्या बदल्यात आपल्याकडे आलेलं आहे वाजच्या बदल्यात YCU. आणि त्यानंतर स्पेंट या नावाच्या बदल्यात आपल्याकडे आलेले आहेत URGPV. तर लक्ष द्या, झेरॉक्सचा X आपल्याकडे 24 नंबरला, E 5 नंबरला, R 18 नंबरला, O 15 नंबरला, X परत 24 नंबरला. तर X च्या बदल्यात झड म्हणजे 26, E च्या बदल्यात G म्हणजे 7, G चा नंबर 7, बघा 2 चा फरक. R च्या बदल्यात T म्हणजे 18, R म्हणजे 18, T म्हणजे 20, म्हणजे 2 चा फरक. O चा नंबर आहे 15 आणि Q चा नंबर आहे 17, म्हणजे 2 चा फरक. आणि झेरॉक्सचा X 24 नंबरला आणि झड 26 नंबरला. नक्कीच सर्वात 2-2 चा फरक आहे. मग सगळ्याच घटकात 2-2 चा फरक असणार आहे. 3, 15, P चे 16, Y चे 25. बघा, C वरून E 5, O वरून Q 17, P 16 नंबर वरून R 18. आता Y 25 वरून
ए 27, कारण एबीसीडी मध्ये झड झाल्यानंतर परत ए ला नंबर जर दिला तर ए चा नंबर 27 येऊन जाईल. तर यावरून आपल्याला लक्षात आलंय की सर्व घटकांमध्ये दोन दोन घटकांना आपण पुढे जायलो. मग आपल्याकडे पहिला प्रश्न सोडायचा आपल्याला वॉटर ना. काय सोडायचं आहे? वॉटर. वॉटर या शब्दाबद्दल काय येईल तर वॉटरचे डब्ल्यू आपल्याकडे 23 नंबरला, ए 1 नंबरला, टी 20 नंबरला, ई 5 नंबरला, आर 18 नंबरला. आपल्याला दोन दोन घर पुढे जायचंय. 23 चे होते 25, 25 1 चे होते 3, 20 चे होते 22, 5 चे होते 7 आणि 18 चे होते 20. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे 25 नंबरला वाय, 3 नंबरला सी, 22 नंबरला व्ही, 7 नंबरला जी, 20 नंबरला टी. म्हणजे वाय सी व्ही जी टी, वाय सी व्ही जी टी पर्याय क्रमांक 3. या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 वाय सी व्ही जी टी. तर त्यानंतर आपल्याला परत एक शब्द दिलाय बी एल. आता बघू आपण त्याच्या बदल्यात काय येते तर दुसरा प्रश्न विचारलेला आहे. त्यात दुसरा प्रश्न विचारलेला आहे याच प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न एक विचारलेला आहे. थांबा. याच प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न विचारलाय बी एल आय एस टी. बी चा नंबर 2, एल चा 12, आय 9, एस 19 आणि टी 20. तर या दोन दोन पुढे म्हणजे बी चे 2 च्या बदल्यात होतील 4, एल च्या 12 च्या बदल्यात होतील 14, 9 च्या बदल्यात 11, 19 च्या बदल्यात 21 आणि 20 च्या बदल्यात 22. तर 4 नंबरला डी, 14 नंबरला एन, 14 नंबरला एन, 11 नंबरला के, त्यानंतर 21 नंबरला यू आणि त्यानंतर 22 नंबरला व्ही. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर होणार आहे डी एन के यू व्ही, डी एन के यू व्ही पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपल्याला याच प्रश्नावर आधारित शेवटचा प्रश्न विचारलाय क्लोजच्या बदल्यात काय. सी एल ओ एस ई च्या बदल्यात काय येईल तर क्लोजच्या बदल्यात काढण्यासाठी आपण सी चा नंबर देऊ 3, एल चा नंबर 12, ओ चा 15, एस चा 19, ई चा 5. तर 3 चे होतील 5, 12 चे 14, 12 च्या बदल्यात 14, 15 च्या बदल्यात 17, 19 चे 21 आणि 5 च्या बदल्यात 7. 2 2 न पुढं. मग 5 नंबरला आपल्याकडे ई, 14 नंबरला आपल्याकडे एन, 17 नंबरला आपल्याकडे क्यू, 21 नंबरला आपल्याकडे यू आणि 7 नंबरला आपल्याकडे जी. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर होणार आहे ई एन क्यू यू जी, ई एन क्यू यू जी पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4 ई एन क्यू यू जी. तर अजून पुढचे प्रश्न बघून घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, हिन कॅन विन चेस हे वाक्य 257, 312, 528, 41,749 असे लिहिले जाते. तर खालील शब्दांचे संकेत काय असू शकतील. तर बघा हिन HIN या शब्दाबद्दल
आपल्याकडे अंक दिलेला आहे 257. 257. त्याच्यानंतर कॅन या शब्दासाठी आपल्याकडे अंक आलेला आहे 312. 312. त्याच्यानंतरचा शब्द आहे विन. या शब्दाबद्दल आपल्याकडे अंक आलाय 528. त्यानंतरचा शेवटचा शब्द आहे चेस. CHESS. चेस या शब्दासाठी आपल्याकडे आले 41,749. तर आपण प्रत्येक शब्दासाठी एका एका घटकासाठी काय आले ते काढून घेऊयात. दोन्ही मध्ये यन आहे. यन आहे म्हणल्या यन साठी इकडे कॉमन काय सापडतंय 2. तर यन साठी 2. यन साठी 2. त्यानंतर दोन्ही मध्ये कॉमन असणारा आय. या दोन्हीत कॉमन असणारे 5 म्हणजेच नक्कीच आय साठी 5. त्यानंतर या दोन्हीत कॉमन एच. एच आणि एच साठी 7 येतं कारण इथे शेवटचाच घटक राहिला होता. एच साठी 7. त्यानंतर आपल्याकडं ए नाही, डब्ल्यू नाही, सी नाही, ई नाही. बरं, एवढे अक्षर आपल्याला सापडलेले. त्यानंतर ए साठी काही काढू शकत नाहीत, पण डबल एस म्हणजे नक्कीच दोनदा आलेला अंक पाहिजे. इथं दोनदा 4 आलाय, याचा अर्थ एस साठी 4. त्यानंतर इथं सी आहे आणि इथं सी आहे. सी साठी या दोन्ही परत कोणता सारखा आलंय तर 1 1. सी साठी 1 आणि राहिलेल्या ए साठी 3. ए साठी 3. ए साठी 3. इथं ई साठी राहिले 9. ई साठी राहिलाय 9. ई साठी 9. आता एन साठी पण झालेला आहे आपल्याकडे 2. म्हणजेच डब्ल्यू साठी आपल्याकडे फक्त 8. डब्ल्यू साठी 8. तर आता आपल्याला आलेला प्रश्न वास. WASH या शब्दासाठी काय येईल. डब्ल्यू साठी बघा 8. ए साठी 3. एस साठी 4 आणि एच साठी 7. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 83 47. 83 47. 83 47 किंवा 8 3. बघा 8 3 कुठं आलेत तर पहिल्याच्यात 8 नाही, नक्कीच हे उत्तर नसणार आहे. याच्यात 8 नाहीत म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे. 8 3 4. 8 3 4 आणि 7 पर्याय क्रमांक 3. बघा इथं 8 3 7 आलेत पण 4 आले नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक 4 असू शकणार नाही. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे 4 3 7 8. त्याच्यानंतर इंच या शब्दासाठी कोणते अंक येतील ते बघू. आय. आय साठी बघा आय साठी 5. एन. एन साठी 2. सी. सी साठी 1. एच. एच साठी 7. तर आपलं योग्य असं उत्तर होणार आहे 5 2 1 7. मग 5 2 1 7 कुठं आलेत बघायचंय. बघा 5 2 1 7 पर्याय क्रमांक 1 मध्ये आलेले. 5 2 इथं 5 आले नाही याचा अर्थ हे उत्तर असू शकत नाही. इथं 5 2 1 7 नाही आले, 8 आले त्याच्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. 5 2 इथं 2च आले नाही म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर असू शकणार नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 2 7 1 5. आणि शेवटचा प्रश्न आपला आजचा हेन्स. हेन्स. हेन्सच्या एच साठी 7. ई साठी 9. एन साठी 2. सी साठी
1 आणि ई साठी 9. तर बघा 7 दोनदा 9 1 आणि 2 पाहिजे. 7 2 वेळेस 9 पाहिजे, तिथं 2 वेळेस 9 आले नाहीत. 2 वेळेस 9 पाहिजे, तिथं 2 वेळेस 9 आले नाहीत. 2 वेळेस 9 पाहिजे, तिथं 2 वेळेस 9 आले नाहीत. इथं आले तर बघा. तर ह्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. बघा आपले अंक 9 2 1 7 आणि राहिलेला 9. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4. 92 1 79. 92 1 79. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आकृती कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.